नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 68 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मॉलमधून सगळे घरी आले तेव्हा संध्याकाळ झाली होती. दिवसभर फिरल्यामुळे सगळे थोडे थकलेले होते, पण सगळ्यांचं मन मात्र आनंदाने भरलेलं असतं. गेटमधून सगळे आत जातात आणि बघतात तर काय, पूर्ण घर पार्टीसारखं सजवलेलं असतं. लॉनमध्ये रंगीबेरंगी लाईट्स लावलेल्या होत्या. एका बाजूला टेबलवर केक स्नॅक्स ठेवलेलं होतं आणि बॅकग्राऊंडला हळू आवाजात गाणी सुरू होती. तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहत म्हणाले, अरे हे काय आहे, आपण तर काहीच प्लॅन केलं नव्हतं. तेव्हा प्रीतीची मम्मा पुढे येऊन हसत म्हणते, काय झालं, एवढे आश्चर्यचकित का झालात? मग त्या प्रेमळ आवाजात पुढे म्हणाल्या, आज तुमचा इथे शेवटचा दिवस आहे, म्हणून तुमच्यासाठी ही छोटीशी सरप्राईज पार्टी. हे ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरतं. मुली तर आधीच खुश झाल्या होत्या. वा, काय भारी सरप्राईज आहे, असं त्या म्हणत होत्या. तेव्हा प्रीतीची मम्मा सगळ्यांना म्हणते, आता जास्त विचार करू नका, सगळे पटकन वर जाऊन फ्रेश होऊन या, मग आपण पार्टी एन्जॉय करूया. सगळे वर जात होते तेवढ्यात प्रीतीचे पप्पा हसत विचारतात, अरे थांबा सगळे, मॉलमध्ये सगळ्यांनी शॉपिंग केली की नाही? तेव्हा प्रीती लगेच हसत म्हणते, हो पप्पा, सगळ्यांनी शॉपिंग केली. तेव्हा सगळ्या मुली म्हणतात, हो अंकल, मॉलमध्ये तर खूपच मजा आली आम्हाला. हे ऐकून पप्पा हसतच म्हणाले, बरं झालं, मग सुट्ट्या सार्थकी लागल्या म्हणायच्या. हे ऐकता सगळ्या हसू लागल्या. थोड्या वेळाने सगळे तयार होऊन लॉनमध्ये आले. तेव्हा गाणी मोठ्या आवाजात सुरू होती. पहिल्यांदा अनिकेत सगळ्यांना खेचत म्हणतो, आज कुणी शांत बसायचं नाही, आज सगळ्यांनी डान्स करायचाच आहे. तेव्हा केतकी, मनाली, सोनाली मस्त उड्या मारत डान्स करत होत्या. तर कार्तिक नेहमीप्रमाणे थोडे वेडेवाकडे स्टेप्स करत असतो आणि सगळे हसून त्याला चिअर करतात. तेवढ्यात प्रीतीचा फोन वाजतो. ती थोडी बाजूला जाते आणि फोनवर बोलत असते. हे सतीच्या लगेच लक्षात येतं. तो हलके सोनालीकडे पाहतो आणि डोळ्यांनीच तिला इशारा करतो, तिला घेऊन ये. सोनालीला सगळं समजतं. ती हसतच प्रीतीकडे जाते आणि म्हणते, अरे आमची डान्स क्वीन, पाठीमागे काय करतेस? फोनवर नंतर बोल, चल चल आधी डान्स करायचा. ती प्रीतीचा हात पकडते आणि तिला डान्स फ्लोअरवर घेऊन येते. तेव्हा गाण्याच्या तालावर प्रीती ही डान्स करू लागते. त्या गोंधळात, गाण्याच्या आवाजात डान्स करत करत प्रीती आणि सतीश नकळत समोरासमोर आले. तेव्हा प्रीतीची नजर क्षणभर त्याच्यावर थांबते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरी स्माईल उमटते. सतीश आधी थोडा गोंधळतो, पण मग तोही हलकसा हसत तिला पुन्हा एकदा पाहतो. त्या क्षणी दोघांच्या आजूबाजूचा सगळा गोंगाट जणू थांबलेला असतो. फक्त संगीत, हालचाल आणि एक न बोललेली भावना उरते. सोनाली हे सगळं पाहून मनातल्या मनात हसत म्हणत असते, काय जोडी आहे, मस्तच. डान्स करून सगळे थोडे दमले होते. तेव्हा कोणी खुर्चीवर बसलेलं होतं, कोणी उभं राहून स्नॅक्स खात होतं, तर कोणी पाणी पीत गप्पा मारत होतं. घरात अजूनही हसणं बोलणं हलकासा गोंगाट सुरूच असतो. प्रीती ही पाण्याचा ग्लास हातात घेऊन थोडीशी बाजूला उभी होती. तेव्हा सतीश तिच्या जवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो, खरंच प्रीती, तुझ्या घरच्यांनी खूप छान सरप्राईज पार्टी अरेंज केली आहे. इथे नागपूरला येऊन खरंच खूप छान वाटलं मला. तेव्हा प्रीती ही हलकसं हसत म्हणते, हो ना सतीश, मलाही खरंच माहित नव्हतं की माझ्या घरच्यांनी सगळ्यांसाठी अशी सरप्राईज पार्टी अरेंज केली. सतीश क्षणभर थांबतो, मग थोड्या मिश्किल अंदाजात म्हणतो, प्रीती, उद्या सगळे परत जातील तेव्हा तुला सगळ्यांची खूप आठवण येणार. तो थोडा थांबतो आणि न कळतच पुढे विचारतो, पण तुला माझी पण आठवण येईल का? प्रीती काही उत्तर देणार तेवढ्यात अचानक वारा जोरात सुटतो. प्रीतीच्या ओढणीचा एक टोक उडतो आणि नकळत सतीच्या हातात अडकतो. सतीश क्षणभर इकडे तिकडे पाहतो. तेव्हा सगळे आपापल्या गप्पांमध्ये गुंग होते. कोणाचंच लक्ष त्यांच्याकडे नसतं. तेव्हा सतीश तो लगेच सोडत नाही. तो फक्त शांतपणे म्हणतो, प्रीती, उडून जाऊ देऊ का धरून ठेवू? तेव्हा प्रीती काहीच बोलत नाही. ती ओढणीचा टोक हळूच त्याच्या हातातून ओढते. तेव्हा त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या हाताला होतो.
तेव्हा प्रीती मान थोडीशी खाली घालत हळू आवाजात म्हणते, काही माणसं अशी असतात सतीश, जी गेल्यानंतरही मनात कायमच असतात. ती थोडी थांबते आणि पुन्हा म्हणते, सतीश, त्यांची आठवण काढावी लागत नाही, कारण ती मनातून कधीच जात नाहीत. तेव्हा त्या नजरेत सतीशला काहीतरी वेगळंच जाणवतं. तिच्या बोलण्यात, तिच्या पाहण्यात, तिच्या शांततेत. त्या एका क्षणात सतीशच्या मनात सगळं स्पष्ट होतं. त्याच्या चेहऱ्यावर नकळत मोठं हसू उमटतं आणि मनात प्रचंड आनंद उसळतो. प्रीती थोडी लाजते, हलकेच हसते आणि ओढणी नीट करत पुन्हा सगळ्यांकडे जाते. सतीश मात्र केसांवरून हात फिरवत हसत तिथेच उभा असतो. कारण आज प्रीतीने प्रेम बोलून दाखवलं नव्हतं, पण त्याला तिच्या मनात जागा दिली होती. थोड्या वेळाने, चला चला आता केक कट करूया, कोणीतरी हसत म्हणतं. तेव्हा अनिकेत म्हणतो, अरे थांबा सगळे, केक कट करायच्या आधी आपल्या सगळ्यांचा एक मस्त फोटो काढूया. शेवटचा दिवस आहे, आपल्या सगळ्यांच्या आठवणी राहू देत. मग काय, फोटो काढण्याची एकच गडबड उडते. सगळ्या मुली हसत एकमेकींना ओढत लॉनच्या मधोमध आणतात. तेव्हा मनाली म्हणते, अंकल आंटी तुम्ही पण या ना, सगळे एकत्र फोटो काढूया. हो हो, आज सगळ्यांचा एक फोटो असलाच पाहिजे, असं म्हणत प्रीतीचे पप्पाही पुढे आले. ग्रुप फोटोसाठी सगळे मागे पुढे उभे राहिले. कोणी खुर्चीवर उभं राहतं, कोणी खाली बसलेलं असतं, तर कोणी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकलेला असतो. सोनाली हसत ओरडते, अरे थोडं सरका, सगळे येत नाहीयेत फ्रेममध्ये. त्या गोंधळात सतीश मागून पुढे सरकतो. तो जागा शोधत असताना नकळत त्याचा हात प्रीतीच्या हाताला लागतो. क्षणभर दोघेही थांबतात, पण सतीश लगेच हात मागे घेतो. तरीही त्याच्या बोटांचा स्पर्श प्रीतीच्या बोटांना झालेलाच असतो. कोणीतरी पुढून ओरडतं, सगळे तयार आहेत का, स्माईल, असं म्हणत फोटो क्लिक होतो. तेव्हा सगळेच मोठ्याने हसतात आणि सगळ्यांच्या आठवणीत राहील असा छानसा फोटो काढला जातो. पण फोटो म्हटल्यावर मुली कुठे लगेच थांबतील, त्या अजून एक फोटो असं म्हणत सगळ्या मुलींची गँगचा एक फोटो काढतात. तेव्हा सगळ्या मुली खूप मजेशीर आणि वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढत होत्या. सगळ्या मुली त्यांचे फोटो काढून झाल्यानंतर सतीश आणि कार्तिकलाही बोलावतात आणि त्यांच्या ग्रुपचा छानसा फोटो काढतात. असे अनेक फोटो काढून झाल्यानंतर सोनाली हसत म्हणते, बास झाले आता फोटो, चला आता केक कट करूया. तेव्हा सगळे मोठ्याने हसतात आणि मधल्या टेबलवर केक ठेवला जातो. तेव्हा सगळे मिळून एकत्र केक कट करतानाचा एक फोटो काढला जातो. तेव्हा प्रीती केक कट करून एकमेकांना केक भरवत असते. हसत चेष्टा करत सगळे केक खात होते. तेवढ्यात प्रीती एक छोटासा केकचा तुकडा सतीच्या तोंडातही घालते. तेव्हा सतीश हसतच तिला पाहतच तो केक खातो. केक कट केल्यानंतर सगळे जेवायला बसले. सगळे मस्त गप्पा मारत जेवत होते. पण सतीश मात्र ताटासमोर बसूनही कुठेतरी हरवलेला असतो. तेव्हा प्रीतीचे पप्पा त्याला म्हणाले, अरे सतीश, जेवत का नाहीस? अनिकेतही हसत म्हणतो, काय रे सतीश, केक खाऊनच पोट भरलंय वाटतं. तेव्हा सतीश लगेच म्हणतो, नाही दादा, जेवतोयस. तो घास घेतो, पण त्याचं मन मात्र अजूनही त्या आधीच्या क्षणातच अडकलं होतं. कार्तिक त्याच्याकडे पाहत मनातच म्हणतो, याला काहीतरी नक्कीच झालंय, याला रात्री विचारायलाच पाहिजे. जेवण झाल्यावरही सगळे पुन्हा गप्पा मारत बसले होते. तेव्हा हसू, थकवा, शांतपणा सगळं मिसळून जातं. बघता बघता अर्धी रात्र होते आणि सगळ्यांचे डोळे मिटू लागतात. तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, चला बास झाल्या गप्पा, आता झोपूया. तेव्हा सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. घरात सगळीकडे शांतता पसरली होती. तेव्हा रूममध्ये कार्तिक सतीशला विचारतो, काय रे सतीश, काय झालं होतं तुला? आज जेवत का नव्हतास तू? तेव्हा सतीश हसतो, उड्या मारतो, पण कार्तिकला काहीच सांगत नसतो. तेव्हा कार्तिक त्याला म्हणतो, अरे सतीश, वेडा झाला आहेस की काय? मी काय विचारतोय आणि तू काय करतोयस? तेव्हा सतीश हसत म्हणतो, अरे कार्तिक, मी तुला शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद झालाय मला. तेव्हा कार्तिक लगेच म्हणतो, पण एवढा आनंद कशाचा झालाय तुला? तेव्हा सतीश त्याला डोळा मारतो आणि म्हणतो, अरे कार्तिक, मी काय तुला बोलू, तुलाच कळलं पाहिजे. तेव्हा कार्तिकला काहीच कळत नाही आणि तो म्हणतो, सतीश,
खरंच तू वेडा झाला आहेस, असं म्हणतो आणि कार्तिक झोपतो. पण सतीश मात्र बेडवर पडूनही हसतच असतो. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? प्रीती खरंच सतीच्या प्रेमात पडली आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.